नमस्कार. श्री अरविंदांचे जीवन आणि अक्षर वाङ्मय या मालिकेत आपलं सगळ्यांचं साकारतर्फे स्वागत आहे. मी श्रुती बिडवाईकर. साकारच्या तर्फे ही मालिका आम्ही सुरू केली आहे आणि माझा प्रयत्न असा असेल की श्री अरविंदांचं एक एक अक्षर वाङ्मय घेऊन त्यांच्या आपण आयुष्याला त्यांचं जीवन आपण उलगडू हळूहळू आणि त्यांनी हे जे लिहिलं ह्याचं आजच्या काळात काय प्रासंगिकता आहे आणि जे त्यांनी लिहिलं ते त्यावेळेसाठी फक्त नसून तर ते आजच्या काळासाठी आणि पुढेही खूप अतिशय प्रासंगिक आहे. म्हणूनच आपल्याला श्री अरविंदांचा अभ्यास करणं किंवा श्री अरविंदांचं वाङ्मय वाचणं हे गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. आणि ह्याच्या आधीच्या पहिल्या इंट्रोडक्टरी सेशनमध्ये जसं मी सांगितलं होतं की आपण हळूहळू हे जाण्याचा प्रयत्न करू की श्री अरविंदांनी काय लिहिलं आहे आणि त्यांनी कदाचित श्रोतांना एक श्री अरविंदांचा अक्षर वाङ्मय वाचायची इच्छा त्यांच्यामध्ये आवड निर्माण होईल. तर आजचा विषय आहे श्री अरविंदांचं अक्षर वाङ्मय जे त्यांनी राष्ट्रवादवर आणि राष्ट्रीय जागरणसाठी जे त्यांनी लिहिलं होतं त्यांचं जे सर्वात व्हॉल्युमिनस ज्याला म्हणतात कलेक्शन आहे त्यांच्या आर्टिकल्सचं त्यांच्या स्पीचेसचं त्याला म्हणतात वंदे मातरम. ते अतिशय बरेच वर्ष मला ते कधी वाचायला हे नाही जमलं कारण असं वाटलं ते खूप राजकारणी आहे त्याच्यामध्ये. त्या काळाच्या लोकांबद्दल त्यांनी काही काही टिप्पण्या केल्या आहेत किंवा त्यावेळेला न्यूजपेपर्समध्ये काय येत होतं त्याबद्दल त्यांनी उत्तर दिलं आहे किंवा त्यावेळेला स्वतंत्रता मिळावी कशी ह्याबद्दल त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे सांगितलं आहे. आणि मला असं वाटायचं की कदाचित आता तर आपल्याला स्वतंत्रता मिळाली आहे तर मग ज्या वेळेला मी त्याचा 10 वर्ष आधी थोडाफार अभ्यास केला तेव्हा मला असं वाटलं की हे मला काही कळत नाही आहे कारण मी पॉलिटिकल सायन्सची स्टुडंट नाही आहे, हिस्ट्रीची स्टुडंट नाही आहे, म्हणून मला एवढं नाही जाणवलं. मग एक असा प्रसंग मला मिळाला, एक अशी संधी मिळाली जेव्हा हे त्यांचं जे अक्षर वाङ्मय आहे वंदे मातरम हे वाचायची आणि थोडंसं उलगडायची थोडंसं अभ्यास करायची संधी मिळाली. आणि त्याच्यातनं जे सापडलं ते इतकं विलक्षण आहे की ते आजसुद्धा आपल्याला तितकंच लागू पडतं, तितकंच आपल्यासाठी उपयोगी आहे जितकं ते त्या काळात होतं. ते कसं आहे ते मी 8-10 पॉईंट्स लिहून काढले ते आपण हळूहळू बघू. पण त्याआधी थोडंसं वंदे मातरमचं जे त्याची जी भूमिका आहे त्याच्याबद्दल मी सांगायची माझी इच्छा आहे. जसं की आधी सांगितलं होतं वंदे मातरम हे आधीच बंगालमध्ये बिपिनचंद्र पाल यांनी सुरू केलं होतं आणि जेव्हा श्री अरविंद 1906 पासून ते बडोदा आणि बंगालच्या मध्ये शिफ्ट म्हणजे त्यांचं येणं जाणं सुरू होतं. ते बडोदा महाराष्ट्र इथे म्हणजे गुजरात महाराष्ट्रात बऱ्यापैकी आपलं स्वतंत्रताचं काम करत होते, आंदोलनचं हळूहळू ते एक पेट लावत होते. तसंच त्यांनी बंगालमध्येही काम सुरू केलं होतं आणि इथे ते टिळकांबरोबर करत होते महाराष्ट्रात आणि तिथे ते बिपिनचंद्र पाल ह्यांच्याबरोबर ते काम करत होते. तर श्री अरविंदांचं एक म्हणजे त्यांचा एक विश्वास होता आणि जो त्यांनी पूर्णपणे निभवला, जो तो विश्वास त्यांच्या आयुष्यात अगदी आपल्याला बघून मिळतो की ते म्हणे की मी तलवारीच्या भाराने भांडणारा माणूस नाही आहे, म्हणजे अहिंसावादी म्हणून नाही तर ते म्हणे माझी आपली स्ट्रेंथ काय आहे, मी काय करू शकतो की मी तलवार घेऊन जंगच्या मैदानात उभं राहणार नाही आहे, पण माझ्या कलमेत माझ्या शब्दांमध्ये इतकी शक्ती राहणार आहे, इतकी शक्ती आहे की मी काहीतरी घडवून आणू शकतो. ही गोष्ट त्यांनी आपल्या बायकोला म्हटली होती एका पत्रामध्ये, ज्याचा उल्लेख आपण पहिल्या टॉकमध्ये केला होता की I have the strength to deliver this fallen race not with the sword but with my pen or but with my words असं त्यांनी ते सांगितलं होतं. तर हे खरोखर आहे. जेव्हा ते बडोद्याला होते ॲज अ प्रोफेसर, ॲज अ टीचर, त्यांनी जेव्हा ज्या स्टुडंट्सला त्यांनी जे काही शिकवलं, इंग्लिश शिकवलं, फ्रेंच शिकवलं किंवा आणखीन काही, ते प्रत्येक त्यांचं स्टुडंट काही ना काही आयुष्यात जाऊन त्यांनी भारतासाठी कॉन्ट्रीब्यूट केलं.
त्याच्यानंतर महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे जे बरेचदा त्यांचे स्पीचेस, त्यांचे भाषणं ते लिहून द्यायचे, तर त्या भाषणाचा जो इम्पॅक्ट पब्लिकवर व्हायचा ते त्यांच्या शब्दाची शक्ती आपण बघू शकतो त्या काळापासून, जेव्हा त्यांनी योग नुसतं सुरू केला होता. त्यानंतरही ते जसं ते लोक म्हणायचे की ही वॉज मॅन ऑफ फ्यू वर्ड्स. ते बोलत नव्हते खूप जास्त, पण जेव्हा बोलायचे ते खूप प्रभावशाली बोलायचे. तर तसंच जेव्हा त्यांनी वंदे मातरममध्ये लिहिणं सुरू केलं आणि त्यांना बिपिनचंद्र पाल अर्थात ते एडिटर होते आणि हळूहळू ते पूर्णच काम श्री अरविंदांकडे आलं. तर वंदे मातरममध्ये त्यांनी नुसतं लोकांना प्रतिसाद द्यायचा म्हणून नाही, तर एक लोकजागरणसाठी असे त्यांनी म्हणजे आर्टिकल्स लिहिणं सुरू केलं, अशा गोष्टी लिहिणं सुरू केलं ज्यांनी की लोकांना आपल्या संस्कृतीबद्दल माहिती असेल. छोट्या छोट्या गोष्टी जसं की विश्वास काय असतं त्यांना, म्हणजे जसं एक त्यांना लोक विचारायचे हे पूर्ण स्वराज जे आहे हे एक स्वप्न आहे. त्या काळामध्ये 1906-1910 लोकांना पूर्ण स्वराज हे विचारच म्हणजे नव्हता, मनातच नव्हता. कदाचित 2-4 लोक होती भारतात, बालगंगाधर टिळक होते किंवा श्री अरविंद होते किंवा बिपिनचंद्र पाल होते. ह्यांना ह्या गोष्टीवर पूर्ण विश्वास होता की आपण पूर्ण स्वराज मिळवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. पण श्री अरविंद एका आर्टिकलमध्ये श्री अरविंद लिहितात की विश्वास काय असतं. तर ते म्हणे की विश्वास तर एखाद्या सायंटिस्टला पण आपल्या कामावर असायलाच हवा. विश्वास अशी गोष्ट आहे ज्याच्यासाठी आपल्याला मुद्दाम स्वतंत्रता संग्राममध्ये उतरायची गरज नाही. आपण विश्वास कुठल्याही गोष्टीत, आध्यात्मिक किंवा दुसऱ्या साधारण जगतमध्ये, की आपण एक एक्सपेरिमेंट करायला निघालोय, एक अनुसंधान करायला निघालोय आणि जर का आपल्याला त्या अनुसंधानावर विश्वासच नाही आहे तर मग त्या अनुसंधानाचा काय अर्थ आहे. म्हणून विश्वास ही पहिली गोष्ट आहे असं त्यांनी काही लिहिलं. मग दुसरं एक आर्टिकलमध्ये त्यांनी जे आपल्याकडे कास्ट सिस्टम आहे भारतामध्ये, जी वर्णव्यवस्था आहे, त्याचं खरोखर काय अर्थ आहे तो त्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितला त्या वंदे मातरमच्या आपल्या लिखाणावरून. मग त्याशिवाय अर्थात ते सांगायचे की कुठल्या पॉलिसीज जे एक्स्ट्रीमिस्ट करतायत किंवा जे मॉडरेट्स करतायत ते चांगल्या आहे का नाही. आणि ही लोक जे गुट श्री अरविंदांनी बांधलं होतं त्याला ते नॅशनलिस्ट म्हणायचे, राष्ट्रवादी म्हणायचे. ते एक्स्ट्रीमिस्ट नव्हते, ते मॉडरेट्स नव्हते, ते राष्ट्रवादी होते. तर त्यांचं एकूण हे राष्ट्रवाद जे आहे ह्याची आज पण आपल्याला खूप गरज आहे. आज जेव्हा इतके जास्त इन्फ्लुएन्सेस भारतात होत आहेत, आधी तर आपण हे बघायचो की डायरेक्टली ब्रिटिश आले किंवा मुघल आले किंवा दुसरे कोणी आले, त्यांनी येऊन आपल्या फिजिकली आपल्या देशामध्ये राहिले, ते पूर्ण आपलं सामान सामग्री आपले लोक घेऊन इथे आले आणि त्यांनी जे काही आपलं करायचा प्रयत्न केला. पण जेव्हा ते आजच्या काळामध्ये आपण बघतो की मीडिया इतकं जास्त आपल्याला इन्फ्लुएन्स करतं, आपल्या अवतीभोवती काय होतं आहे त्या गोष्टी आपल्याला खरोखर पूर्णपणे माहिती नसून त्या गोष्टी आपल्याला इन्फ्लुएन्स करतात. तर अशामध्ये सुद्धा आपल्याला आपलं स्वराज जपणं आणि आपलं स्वातंत्र्य जपणं हे खूपच गरजेचं आहे. कारण आजकाल ज्याला आपण इंडिपेंडेंट थिंकिंग म्हणतो किंवा जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे विचार करायचं, ते खरं म्हटलं तर नाहीच आहे. आपल्याला नुसतं जे म्हणतात एका सोशल मीडियावर एक शब्द आहे फीड. आपल्याला जे काही फीड केलं जातं आपण तेच पूर्ण वेळ त्यालाच सगळत असतो. आपण त्याला कधी विचार नाही करत की ते बरं आहे का वाईट आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपलं स्वराज्य जपणं, आपली स्वतंत्रता जपणं हे गरजेचं आहे. पण त्याही काळामध्ये जेव्हा त्यांनी सांगितलं, आता हे पहिला ह्याच्यातला जी प्रासंगिकता मी सांगते की द नीड फॉर स्वराज, त्यावेळेला श्री अरविंदांनी जे सांगितलं होतं की का भारताचं स्वराज्य गरजेचं आहे, ह्याच्यासाठी की मी भारतीय आहे, मला भारताचं इतकं प्रेम आहे, मी माझी जन्मभूमी आहे आणि म्हणूनच ही माझी कर्मभूमीसुद्धा असेल, असा निव्वळ इमोशनल त्यांचा असा ॲटिट्यूड नव्हता. उलट ते पूर्णपणे ते लहान, म्हणजे ज्याला आपण म्हणतो फॉर्मेटिव्ह इयर्स असतात, जेव्हा मनुष्य मोठा होतो आणि त्याला एखाद्या गोष्टीसोबत अटॅचमेंट होतं किंवा एखाद्या देशाबरोबर अटॅचमेंट होतं, जागेचं अटॅचमेंट होतं, त्यावेळेला तर त्या इंग्लंडला होत्या.
पण इंग्लंडला सुद्धा त्यांना कधीही त्या गोष्टीचं अटॅचमेंट आलं नाही. इंग्लंड सोडताना सुद्धा त्यांना कधीही दुःख झालं नाही की अरे मी म्हणजे आपलं इतके 14 वर्ष तिथे राहून मी सोडून येतोय. आपल्याला सुद्धा एखाद्या भाड्याच्या घरात राहून सुद्धा ते घर सोडताना एक थोडं दुःख होतं, अटॅचमेंट होतं. पण श्री अरविंदांना ते तसं काहीही झालं नाही. ह्याच्या उलट ते म्हणाले होते की जेव्हा मी भारत सोडलं, जेव्हा मी भारत सोडून त्या जहाजेत बसून मी पुढे निघालो, तेव्हा मला असं वाटलं की एक मोठं काळं ढग माझ्यासोबत चाललं आहे आणि ते सतत माझ्याबरोबर होतं ते काळं ढग. आणि ज्या क्षणी मी भारताच्या मातीवर पाय ठेवला, मी अपोलो बंदरमध्ये पाय ठेवला, ते काळे ढग निघाले, ते मला सोडून निघाले. आता त्या काळ्या ढगांचा अर्थ आपण काय लावायचा हा मी त्याला इंटरप्रेट करायला बसत नाही आहे. पण आपल्याला एक जाणवेल, जसं काळे ढग म्हटलं तर एक जडपणा असं मला म्हणू शकतो. जर का की आपण आपलं देश सोडून निघतोय, या गोष्टीचा जडपणा, जरीही ते इतके लहान होते, 7 वर्षाचे होते, तरी त्यांना तो जाणवला. आणि 21 वर्षाचे जेव्हा ते परत आले, तेव्हा त्यांना ते ढग सगळे विरघळले, तेही त्यांना जाणवलं. तर त्यांनी त्यांचं अटॅचमेंट इंग्लंडबरोबर होतं म्हणून असं नाही, म्हणजे नव्हतंच. आणि ते भारतीय होते म्हणूनच असं असेल असंही नव्हतं. पण जसं की आपण आधी पाहिलं, त्यांनी भारताचा अभ्यास केला आणि त्यांनी हे जाणून घेतलं की आपल्याला जी भारतीय संस्कृती इतके वर्षांपासून इतके सगळे आक्रांता येऊन गेले तरीही जी जपून आहे, जी सतत निरंतर प्रवाहित आहे, ती का प्रवाहित आहे, त्याचं ती काय देते जगाला, ज्याच्यासाठी देवानी तिला जपून ठेवलं आहे. आणि हे आपण लक्षात घेतलं असेल पहिल्या व्याख्यानमध्ये की त्यांना एक भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय शास्त्रांमध्ये जे लिहिलं होतं त्याच्यावर त्यांना पूर्णपणे विश्वास निर्मित झालेला होता जोपर्यंत ते स्वतंत्रता संग्राममध्ये आले. आणि ते म्हणे की मला ईश्वर दृष्टी मला हवी आहे, ईश्वरचं विजन हवं आहे मला, त्याच्यानंतरच मी पूर्णपणे स्वतःला झोकून देईन त्याच्यामध्ये आणि मी विश्वास करीन की ईश्वर आहे आणि जे शास्त्रांमध्ये लिहिलं आहे ते खरं आहे. आणि त्यांनी आपल्या बायकोला, आणि ते बायकोला लिहिलेलं पत्र 1901 किंवा 3 साली होतं आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की मला हे ऑलरेडी दिसू लागलं आहे की हे खरं आहे जे आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलं आहे. तर हे सगळं जाणल्यानंतर ती एक निरंतर प्रवाहित होणारी जी भारतीय संस्कृती आहे, ती वरतून काहीही दिसे, कितीही आक्रांता ये, पण आतमधून हळूहळू जी जी भारताची जी एक आत्मा आहे, ती पूर्णपणे त्याची संस्कृती सांभाळू नये, त्याची चेतना सांभाळू नये आणि म्हणून ती निरंतर कधीही न संपणारी, कमीत कमी काही आणखीन 100 कितीतरी 100,000 वर्ष न संपणारी अशी ही संस्कृती आहे. आणि भारताने जगाला काय दिलंय तर खूप काही दिलंय. आपण नुसतं आर्किओलॉजिकली जरी बघितलं तरी आजकालच्या स्टडीज आपल्याला सांगतायत की इराणपर्यंत तर अर्थात आपलं पूर्ण देश पसरलेलं होतंच. आणि एका प्रोफेसरशी बोलायची संधी मिळाली ज्यांनी इराणियन आणि इंडियन कल्चरच्या काय साम्य आहे त्याच्याबद्दल स्टडी केली होती. तर त्याच्यात त्यांनी शोधून काढलं आहे की आपण कसे त्यांचा आणि आपला कल्चर कसं सेम होता. आणि आपल्या 2-3 पिढ्या आधी जे लोक होती त्यांना पर्शियन, उर्दू, संस्कृत, हिंदी हे सगळंच त्यांना म्हणजे त्यांना आत्मसात केलेल्या त्या भाषा होत्या. असं नाही की एखादी नवीन भाषा शिकायची. अरेबिक सुद्धा एका वेळेला भारतात शिकली जायची. तर तिथपर्यंतचं एक आपलं भाषा एक्सचेंज करण्याचं एक परंपरा आहे. त्यानंतर आपले आर्ट, खूप ह्या गोष्टीचा उलगडा चालू आहे आता. आर्टिस्ट लोक बघतायत की कसं वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचं आर्ट गेलेलं आहे आणि नुसतं लोक चोरून नाही नेलं आहे तर त्यांनी शिकायला म्हणून नेलं आहे, त्यांनी गिफ्ट्स म्हणून नेलं आहे. तर असं म्हणजे उपहार भारताने देशाला दिले आहे. आणि नुसतं वेस्टमध्ये नाही तर ईस्टमध्ये सुद्धा, चायना बघा, जपान बघा, कोरिया बघा, तिथे आपलं खूप आपण पसरलेलो आहे सगळीकडे, कारण आपली पूर्ण प्रवृत्तीच नुसतं द्यायची राहिलेली आहे सुरुवातीपासनं.
आणि जितकं आपण आणखीन शोध काढतोय आजच्या जगामध्ये, आणखीन जितके एक्सकव्हेशन्स होत आहेत किंवा जितके मॅन्युस्क्रिप्ट रीडिंग्स होत आहेत, त्याच्यात लोकांना हे जाणवतंय की भारतीय लोक इथे आली होती, असं झालं तसं झालं. ह्या उलट बाहेरची लोकंसुद्धा इथे साऊथचे 1-2 मंदिरं आहेत आणि मला तिथे जायची जेव्हा संधी मिळाली तर मला खूप आश्चर्य झालं बघून की 2-3 चायनीज लोकांचे त्याच्यावर उकेरलेले आहेत, दगडांवर उकेरले आहेत ते. तर मला असं वाटलं की अरे चायनीज म्हणजे इथे लोक चायनीज आलेली होती अभ्यास करायला, शिकायला, आणि ते चायनीज असं ते शिवाच्या मूर्तीकडे बघत बसली आहे असं असं त्यांनी उकेरलं आहे ते दगडांवर. तर मला खूप आनंद झाला पाहून की त्यांनी हे सुद्धा नोंद घेतली आहे की ती इथून बाहेरच्या जगाची लोक, बाहेरच्या देशांची लोक येऊन अभ्यास करायला आली. नालंदाचं आपल्याला माहितीच आहे, एक अनुभव, इतके सारे अनुभव आहे की नालंदामध्ये येऊन मुलं शिकायची, वेगवेगळ्या देशांमधून येऊन शिकायची. तर भारताने नुसतं दिलंय, आध्यात्मिक म्हणा, सांस्कृतिक म्हणा, कलाकृती म्हणा, भाषा म्हणा, सगळं आपण देत गेलोय पूर्ण जगाला, आणि अजूनही ते देणं संपलेलं नाही आहे. म्हणून कदाचित श्री अरविंदांनी सांगितलं होतं की आपल्या पहिले भारताला स्वातंत्र्य मिळवायची गरज आहे. तर ती कशाला आहे? कारण की जर का आपला देश जो त्यावेळेला परतंत्र होता, तसा देश, तसा एखादा समाज पुढे वाढू शकणार नाही. पुढे म्हणजे कसं, इंटेलेक्च्युअली, मॉरली, इंडस्ट्रियली, पॉलिटिकली, म्हणजे आपल्या हातात आपलं काहीच नाही आहे, तर मग आपण पुढे कसं वाढायचं? म्हणून सर्वात आधी हे स्वातंत्र्य मिळवणं खूप गरजेचं होतं. आजच्या प्रसंगात ते पाहिलं तरी आपल्याला हे जाणवेल. आज सारखं न्यूजमध्ये आपल्याला जाणवतं की ते म्हणतात की जे AI डेव्हलपमेंट झालेले आहेत, सारखं सारखं कधी अमेरिका डेव्हलप करतं, कधी चायना डेव्हलप करतं, आणि हा प्रश्न उभा होतो की जर का अमेरिकेने हे काही बॅन्स लावले किंवा हे काही त्यांनी बदल केले किंवा आपला डेटा जो आहे, आपल्या सिटिझन्सचा जो, आपल्या देशवासी लोकांचे जे बद्दल माहिती आहे, ती हे बाहेरच्या देशांची लोक गोळा करून त्याचा दुरुपयोग करायची शक्यता निर्माण होते, आणि झालेलीच आहे. कारण की जास्त करून जे टेक्नॉलॉजी आलेली आहे ती बाहेरून आली आहे, आणि AI आणखीनच जितकं ते उत्सुकता निर्माण करतं तितकं त्याच्यामध्ये रिस्कसुद्धा आहेत. तर आत्ताच काही दिवसांपूर्वी न्यूजमध्ये सारखं सारखं हे येत होतं की अमेरिकेने आपलं AI डेव्हलप केलं आहे, चायनाने आता स्वतःचं AI डेव्हलप केलं आहे, तर भारत कुठे आहे? भारत आपलं AI डेव्हलप करणार आहे का? आणि हेच एक स्वराज्याचं म्हटलं पाहिजे, एक उलट ह्याचं आहे, एक सेल्फ रिलायन्सचं एक हा पेहलू आहे ह्याच्यामध्ये आपल्याला. तर ते कधी होऊ शकेल? जेव्हा स्वराज्य मिळेल, जेव्हा आपण स्वतंत्र होऊ. आज आपण आहे का स्वतंत्र? टेक्नॉलॉजीच्या ह्याच्या आपण खूप डिपेंडेंट आहोत बाहेरच्या लोकांची. जे कोड्स आहेत ते सुद्धा आपल्याला आधी मिळालेले आहे आणि त्याच्यावर डेव्हलप करायची अशी संधी मिळालेली आहे. तर अर्थात आपल्याकडे त्या दृष्टिकोनातून सुद्धा डेव्हलपमेंट्स होत आहेत, परिवर्तन होत आहेत. लोक भारतीय मेक इन इंडिया सारख्या गोष्टी ते करायचा प्रयत्न करतायत, पण आपली प्रवृत्ती अशी झाली आहे ज्याच्यामध्ये की आपण दर गोष्टी बाहेरून आल्यानंतर किंवा त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा त्यांना पाहून आपण करायचं सुरुवात करतो. असो, पण कमीत कमी भारतात ते सुरू तरी झालंय, आणि ते नाही होऊ शकणार परत जोपर्यंत बाहेरचा मीडिया, बाहेरचे पैसे, बाहेरची लोक आपल्याला गव्हर्न करत असतील की आता आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही ह्या गोष्टीचं प्रोडक्शन करायचं, आम्ही सांगतोय म्हणून ही फॅक्टरी बंद करायची, अशातलं नव्हे. तर भारतीय लोकांना काय हवंय, आपल्या देशांची काय गरज आहे हे बघून जर का आपण करू शकलो तरच आपण खरोखर त्या स्वराज्याचा उपयोग करू शकू. जे पॉलिटिकल स्वराज्य आपल्याला मिळालंय, पण आता इकॉनॉमिक स्वराज्य आपल्याला अजून मिळायचं आहे देशांकडून. इकॉनॉमिक म्हणजे मी असं हे नाही म्हणत आहे की आपण स्वतंत्रता आपल्याला मिळाली नाही, आपलं बजेट आहे, पण तरीही वर्ल्ड फोर्सेस पाहता आपण बऱ्यापैकी बाहेरच्या देशांपासून तिथे काय होत आहे, ऑइल प्राइसेस कसे आहे, राईस प्राइसेस कसे आहे वगैरे सगळं बघून आपण वाचू शकत नाही त्या सगळ्या फोर्सेसमधनं. पण तरीही आपलं सगळं काही आपण भारतात निर्मित केलं, भारतात डेव्हलप केलं, तर आपल्याला त्याचा फायदा होईल. आपण जास्तीत जास्त स्वराज्य जपू. म्हणून श्री अरविंदांनी म्हटलं की आपल्याला स्वराज्याची गरज कशाला आहे? तर सर्वात आधी ह्याच्यासाठी की एखादं स्वराज्य असलं
तरच नॅशनल डेव्हलपमेंट होऊ शकतं, राष्ट्र प्रगती करू शकतं, बौद्धिक पातळीवर म्हणा, चारित्रिक पातळीवर, मॉरल ज्याला म्हणतात त्या पातळीवर म्हणा, इंडस्ट्रीयल म्हणा, पॉलिटिकल म्हणा, हे सगळंच त्यांनी म्हणजे लिहून काढलं होतं. त्यानंतर ते म्हणतात की भारत जे आपली निरंतर प्रवाहित होणारी एक संस्कृती आहे, ते कल्चर जपायला, ती संस्कृती जपायला सुद्धा आपल्याला स्वातंत्र्याची गरज आहे. कारण आता भरपूर आपण लोकांना घेऊन आपल्यामध्ये समाहित केलेलं आहे, पण असं न हो की आपण लोकांना समाहित करता करता आपण काय हेच विसरून जाऊ. त्यामुळे आपल्याला स्वतःला, फक्त भारताला पुढे वाढवायचं म्हणून पण भारतीय स्वतंत्रताची गरज आहे. आणि त्याशिवाय हे खूप त्यांनी महत्त्वाचं हे केलंय की भारतात जी कॅपॅसिटी आहे ती विश्वामध्ये बऱ्यापैकी नवीन सोल्युशन्स आणायची त्याच्यात कॅपॅसिटी आहे. आणखीन एक त्यांनी हे सांगितलं की जे आजपर्यंत आपलं जे डेव्हलपमेंट झालं आहे सोसायटीचं, म्हणजे पूर्ण विश्वमध्ये बघितलं तर आधी खूप वॉर्स होते, लढाया होत्या, प्रत्येक देशाशी लढत होतं, आजही ते होतंय. पण तरीही आज असं आपलं भारत देश काही भांडत नाही आहे किंवा दुसरे सगळे देश एकमेकाशी नाही भांडत, ते काही भांडतायत, मोजके भांडतायत. तर त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे, त्यावेळेला खूप वॉर्सची वेळ होती. त्यानंतर असा वेळ आला जेव्हा भक्ती मूव्हमेंट भारतात सुरू झालं, आणि त्याला ते म्हणतात की एक असा वेळ की जेव्हा सायकिक डेव्हलपमेंट झालं लोकांचं, म्हणजे हे संत महात्मा जे आले फ्रॉम नॉर्थपासून साऊथपर्यंत आणि ईस्टपासून वेस्टपर्यंत, जवळजवळ एक असा बाढ आल्यासारखं म्हटलं पाहिजे की इतके संत महात्मा लोक आले आपल्या देशात एका वेळेला, इतकी सारी लोक होती की त्यांनी एक पूर्ण भक्तीचा प्रवाह निर्माण केला. आणि मग आता आपण चाललोय एका आध्यात्मिक ह्याच्याकडे, जिथे कुठलाही व्यक्ती असो, तो कितीही लहान म्हणजे त्याची काय जातपात धर्म असो किंवा त्याचं कितीही पैसे असो, कितीही अमीर गरीब असो, तो एक ओढ, ते फॅशनसाठी का नसो, अध्यात्माची एक ओढ त्यांना आहे. ही गोष्ट कदाचित जे श्रोता वयाने खूप मोठे आहेत त्यांना माहिती असेल की एक 20 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी सगळ्यांमध्ये ही भूक नव्हती. सगळ्यांना ही एक छान आयुष्य जगलं, पैसे कमवले, मुलांना मोठं केलं, एक व्यवस्थित प्रशस्त पद्धतीने म्हातारे झाले, आणि मग जे काही आपलं संतोष ठेवून गेले या जगातनं, अशी लोक होती. पण आता तसं नाही आहे. आता सगळ्यांना एक आध्यात्मिक ओढ आहे. कुठला मार्ग ते निवडतात ते त्यांच्यावर आहे, पण त्यांना एक ओढ आहे, एक जाणीव आहे की अध्यात्म म्हणून काहीतरी एक आहे जगामध्ये जे आपल्याला शोध काढायचा आहे. आपण ते पूजापाठ करताना शोध काढायचा, किंवा दानपुण्य करताना शोध काढायचा, किंवा अनुसंधान करताना शोध काढायचा, हे प्रत्येकाच्या आपल्या प्रवृत्तीवर आणि आपल्या कार्यावर, आपल्या स्वभावावर पूर्ण अवलंबून आहे. पण तरीही या गोष्टीची जाणीव झाली आहे. तर श्री अरविंदांनी त्यावेळेला लिहिलं होतं की जे काही आजपर्यंत आपण मटेरियल डेव्हलपमेंट केलेलं आहे, पूर्ण भौतिक जगतचं डेव्हलपमेंट झालेलं आहे, ते काही त्याच्यासोबत आपलं जगत शांत बसणारं नाही आहे. ते हळूहळू पुढे वाढून ते एका आध्यात्मिक ओढकडे जाणार आहे, आणि असं मी बघू शकतो. आणि त्यामुळे हे अध्यात्म जगाला भारत देऊ शकतं, हे अध्यात्म जगाला एशिया देऊ शकतं, असं त्यांचं दृढ संकल्प, म्हणजे त्यांना ते दिसत होतं, त्यांना ते जाणवत होतं. ह्याच्यात ते एशियाबद्दलही मेन्शन करतात ह्याच्यासाठी, कारण की एशियामध्ये पण पूर्ण भारतीय संस्कृती पसरलेली आहे, आणि जे त्यांनी डेव्हलप केलं स्वतः, जे दुसऱ्या देशांनी पण, एशियाई देशांनी पण जे अध्यात्म त्यांनी डेव्हलप केलं आहे, त्याचं सुद्धा एक म्हणजे एक स्पिरिच्युअल बेंट ऑफ माइंड त्या लोकांचं ऑलरेडी होतं. आणि आता पूर्ण जो ईस्ट आहे, पूर्ण जो वेस्ट आहे, तो हळूहळू पाश्चात्य जगत जो आहे तो पूर्वीकडे वळतोय, हळूहळू बघतोय. तर ह्याच्यासाठी स्वराज्याची खूप गरज होती, आणि आजही आपण त्यांनी जे सांगितलं ते घडतंय, आपण हे बघितलं तर आपल्याला खूप सांत्वनाही मिळेल, आणि एक आशा निर्मित होते
की कधी कधी आम्ही जेव्हा आणखीन लहान होतो तेव्हा असं जाणवायचं की का इतकं आस्था चॅनल वगैरे सुरू झाले, ते संस्कार चॅनल आता तर आणखीनच कितीतरी चॅनल झाले आहेत. त्यावेळेला जेव्हा नवीन नवीन आस्था चॅनल आलं होतं तेव्हा असं वाटायचं की बापरे, इतकी प्रवचनं कोण ऐकणार आहे, कशाला इतकी, जी लोक बसली राहतात तिकडे ऐकायला त्यांनाही बघून आश्चर्य वाटायचं की लोकांना इतका पेशन्स आहे भागवत कथा ऐकायचा, किंवा आपल्याकडे ती परंपरा सुरू आहे हे खरं आहे, पण ते काही लोक त्या गोष्टींना फॉलो करायची. पण आस्था आल्यामुळे किंवा जे काही म्हणजे त्या चॅनल्स आल्यामुळे एक ॲक्सेसिबिलिटी वाढली लोकांना. मी माझ्याही घरात बघायची की माझे घरातले मोठे ते बघत बसायचे सकाळचं 9 वाजताचं काहीतरी किंवा सकाळी 7 वाजताचं काहीतरी. तर एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन घरामध्ये नेहमीच राहायची. त्यामुळे ज्या घरांमध्ये कलह होते त्या घरांमध्ये सुद्धा लोक सकाळी उठून योग करायला लागले किंवा कुठलं तरी भाषण व्याख्यान ऐकायला लागले, आणि त्यांना एक उत्सुकता राहायची की आज हे सांगणार आहे, आज गीतेवर सांगणार आहे, आज कुठल्या वेगळ्या संतांवर सांगणार आहे, रामायणवर पाठ होणार आहे. तर ही एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट जी त्यांनी श्री अरविंदांनी इतके 100 वर्षाच्या जास्त त्याच्या आधी पाहिली होती, ती आज आपण घडताना बघतोय. आणि म्हणून त्यांचं जे लिखाण आहे ते आपल्याला प्रासंगिक जाणवतं. त्यानंतर एक गोष्ट जी त्यांनी सांगितली होती श्री अरविंदांनी, की आपल्याला जे आहे खूप वेगळी, काल मी ह्याच्या टॉकच्या आधी मी मागच्या व्याख्यानमध्ये हे बोलले होते की आपण सगळ्यांना श्री अरविंदांनी जे काही केलं आहे ते कधी कधी ज्या नॉर्मल आपल्याला दिशा माहिती आहे त्याच्यात बरेचदा वेगळं केलंय, विलक्षण केलंय, कधी कधी विपरीत केलंय. त्याचं हे एक उदाहरण आहे की त्यांनी म्हटलं होतं की मी जेव्हा योग करीन तेव्हा मला पहाडांमध्ये बसून, जंगलांमध्ये बसून जाऊन योग करायचा नाही आहे. मी इथे शहरामध्ये राहून, लोकांच्या मध्ये राहून जर का योग करू शकीन आणि माझा तो योग जर का लोकांच्या कामी येऊ शकेल तरच मी योग करेन. माझ्या योग साधनेसाठी मी पळून जाऊन एखाद्या जंगलात बसू आणि मग मी एखाद्या ब्रह्मनला प्राप्त होऊ, ब्रह्मन बरोबर माझा एकाकार होऊ, आणि मी ते जे मुक्ती जे मला मिळेल, कुठल्याही प्रकारची मुक्ती असो, मी त्या मुक्तीच्या मागे कधीच नाही धावलो आणि भारतही नाही धावला. ते म्हणाले जर का आपले वेद उपनिषद पाहिले तर त्यांनी म्हटलं की आपण कधीही एकट्याच्या मुक्तीच्या मागे कधी नाही धावलो. गौतम बुद्ध म्हणा किंवा आणखीन बरेचपैकी जे संत ज्यांना एवढे रिअलायझेशन्स मिळाले होते, ज्यांना देव पावले होते, ते सुद्धा परत आले. आणि बुद्धाबद्दल तर श्री अरविंद सांगतात की जेव्हा त्यांना निर्वाण मिळालं आणि ते अगदी म्हणजे निर्वाणच्या त्या कठड्यावर जाऊन ते उभे राहिले होते, ते म्हणे की त्यांनी तो कठडा ओलांडला नाही, कारण की जेव्हा त्यांनी पृथ्वीवर पाहिलं तर त्यांना जाणवलं की इतकी लोक आहे जी त्रासामध्ये आहे, इतकी लोकांच्या आयुष्यात पेन, सफरिंग, असंतोष इतका आहे की जोपर्यंत शेवटला माणूस मुक्त नाही होऊन जात मी परत येईन. तर ते इथे राहिले, त्यांच्या सानिध्याने इतक्या लोकांना फायदा झाला. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंदांचं पाहिलं तर तेही म्हणाले की इतका त्रास या आयुष्यात ते झेलून गेले, त्यांनी इतकं काही त्यांनी सहन केलं, पण तरीही ते म्हणाले की मी परत येत राहीन, जोपर्यंत या पृथ्वीवर लोकांना सफरिंग असेल मी येत राहीन. आणि ह्याच्यासाठी आपल्याला श्री अरविंद लक्षात करून देतात की आपण कधीही सेल्फिश नव्हतो, स्वार्थी नव्हतो. आणि म्हणूनच हे जे आपल्याला सांगितलं गेलं की मुक्ती मिळावी किंवा हे आपल्याला निर्वाण प्राप्त व्हावं, हे आपल्या महापुरुषांनी खरं तर आपल्याला सांगितलेलं नाही आहे. आपण कोणीतरी आपल्याला सांगितलं की जगत मिथ्या आहे म्हणून हे त्यांना मानून घेतलं, आणि पूर्णपणे आपण जे त्यांच्या नंतरची जी संस्कृती आली त्याच्यामध्ये आपण हे विचार केला की हा जगत इतकं बेकार आहे, खराब आहे, की बाहेरच्या जगात जे काही होत आहे त्याचा काही आपल्याला अर्थ नाही आहे. फक्त मुक्ती मिळावी, मला मुक्ती मिळावी, मला ब्रह्म मिळावे, ह्याच्यासाठी मी तडजोड करीन. हे आपलं जरा सेल्फिश ॲटिट्यूड नंतर झालेला होता. पण तरीही ते म्हणाले की एखादा जो व्यक्ती ज्यांनी एक
एवढे मोठे कॉन्शियसनेस, एवढी मोठी चेतना ज्यांना प्राप्त झाली आहे, एक उच्च चेतना प्राप्त झाली आहे, तो व्यक्ती कधीही पृथ्वीला सोडून जायच्या गोष्टी करू शकत नाही. म्हणूनच ते म्हणाले की कंपॅशन टू ऑल क्रिचर्स इज द कंडिशन ऑफ सेंटहुड. आणि आपल्याला हे माहिती आहे आपल्या शास्त्रांकडून की आपण जे करुणा आहे, कंपॅशन जी आहे, ती आपण म्हणतो बुद्ध जे होते ते गौतम बुद्ध करुणामयी होते, पण आपल्याला माहिती आहे आपले सगळे संत करुणामयी होते. आणि त्यांनी नुसतं मनुष्यांवर नाही तर जनावरांवर, तर झाडा फुलं पानांवर, तर निर्जीव वस्तूंवर सुद्धा माया केली, त्याच्यावर सुद्धा त्यांनी करुणा दाखवली. तर अशातली गोष्ट नाही आहे की आपल्यामध्ये ती सहानुभूती, ते करुणा ती सगळी नव्हती, पण आपण हळूहळू ती गमावून बसलो. कारण आपली जगाला मिथ्या पाहायची जी जी व्याख्या आपण समजून घेतली. दुर्दैवानी ज्यांनी हे लिहिलं, आदि शंकराचार्यांनी हे सांगितलं की जगत मिथ्या, पण त्यांनी ते तेव्हा सांगितलं जेव्हा त्यांना ब्रह्म मिळाले होते, जेव्हा त्यांना ब्राह्मिक चेतना मिळाली होती, तेव्हा त्यांनी हे सांगितलं. त्याच्या आधी नाही बोलले ते, पण आपण त्यांना त्यांचा अनुसरण करतो असं आपल्याला वाटतं. आणि आपणही म्हणतो की हां, ब्रह्मन सत्य आणि जगत मिथ्या. पण त्यांनी तर हे अगदी निक्षून सांगितलं होतं की मला जोपर्यंत तुम्हाला ब्रह्म मिळत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी हा जगतच सत्य आहे. म्हणून आपण हे म्हणायचं की जगत मिथ्या आहे, हे आपल्यासाठी नाहीच आहे, ही गोष्ट आपल्यासाठी नाहीच आहे. आणि म्हणूनच हे श्री अरविंद जे महायोगी होते त्यांनी म्हटलं मी पृथ्वीवर राहून पृथ्वीसाठी काम करीन, पृथ्वीसाठी योग करीन. आणि जसं जी करुणा, जे कंपॅशन आपल्याला सगळ्या महापुरुषांनी शिकवलंय ते करून आणि सगळ्यांना घेऊन पुढे चालेन. त्यांचं एक सर्वात मोठं कंडिशन होती म्हटलं पाहिजे की मी सगळ्यांना घेऊन पुढे चालेन. आणि ते आपण करतोय भारतात. आपण एकटे एकटे जगत नाही आहे, आपण आपल्या आसपासच्या देशांना घेऊन पुढे वाढतो. आणि वंदे मातरममध्ये त्यांनी हे लिहिलंय. हे मी जे वाचते एक ओळ ते त्यांनी वंदे मातरमध्ये त्यावेळेला लिहिली होती. कंपॅशन टू ऑल क्रिचर्स इज द कंडिशन ऑफ सेंटहुड अँड द परफेक्ट योगिन इज ही हू इज सर्वभूताहिते रतः, whose mind is full of the will to do good to all creatures. तर हे त्यांनी लिहिलं की एक खूप सुंदर ह्याच्या पुढेही वाचते. When a man shuts his heart to the cries of sufferings around him, when he is content that his fellow men should be sorrowful, oppressed, sacrificed to the greed of others, he is making his own way to salvation full of difficulties and stumbling blocks. He is forgetting that God is not only in himself but in all these millions. आपल्याला काही आपल्या आसपडोसच्या देशांबद्दल हे माहिती आहे. आत्ताच जे उलट आपल्याला कळलं असेल, जे बलुचिस्तानमध्ये जे काही एक रेव्होल्यूशन सुरू झालंय, रेव्होल्यूशन म्हणजे जे काही एक आंदोलन सुरू झालंय की आम्हाला फ्रीडम हवं आहे, बलुचिस्तान एक वेगळं त्यांना देश म्हणून हवं आहे. तर हे बघा की जे त्यांचे नेबरिंग कंट्रीज आहेत, जे म्हणजे पाकिस्तान आहे, त्यांनी आपले डोळे बंद करून घेतले. तिथे लोकांना काय होतंय, तिथे भूकमारी होते, तिथे त्रास होतोय, तिथे डेव्हलपमेंट नाही होते, या गोष्टीसाठी त्यांनी आपले डोळे बंद केले आहे. आणि म्हणून काय होतंय की पाकिस्तानचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही आहे, उलट ते प्रॉब्लेम्स वाढले आहे. तर त्यांनी आपले डोळे बंद केले, त्यांनी मुद्दाम त्या लोकांना मरायला सोडून दिलंय कदाचित. आणि जे काही तिथे होते ते गोष्ट वेगळी, पण हे श्री अरविंद लक्षात दिलं होतात, आपल्याला लक्षात करून देतात की जर का तुम्ही डोळे मिटून बसले, जर का. आणि म्हणूनच मला हे जाणवतं आता पॉलिटिकल क्षेत्रामध्ये की नेहमी मला वाटायचं की का भारताने मालदीवला मदत करावी, का भारताने बांगलादेशला मदत करावी, जेव्हा की तिकडली लोक आपल्या विरुद्ध काही बोलतायत किंवा काही करतायत किंवा त्यांचे पॉलिटिशियन्स आपल्या विरुद्धात पूर्ण आंदोलन उभं करतायत, तरीही आपण त्यांना एवढे मोठे मोठे पैशाचे सँक्शन्स करायचे, आपण त्यांना मदत करायची. तर हे कदाचित या गोष्टींमध्ये, कारण की जे करतायत ते पॉलिटिशियन्स करतायत, ते लोकल लोक, ते तिकडली राहणारी लोक करत नाही, तिथले लोक तर तितकेच त्रासलेली आहे. तर भारताचं जे एक स्टँड असतं किंवा भारत जी मदत पाठवतो ती त्या लोकांसाठी पाठवतो की आम्ही नाही बघू शकत आमच्या बाजूच्या घरामध्ये लोक जर का त्रासात आहे आणि काय आम्ही बसून घरी पूर्ण दावत खाणार आहोत, असं शक्य नाही आहे. म्हणून ती जी आपली करुणामयी प्रवृत्ती आणि प्रकृती आहे ती आपण सगळ्यांपर्यंत पोचवतो. आणि ते श्री अरविंदांनी एका काळी 1907 साली लिहिलेलं होतं की कंपॅशन, करुणा हे आपलं
गुणधर्म आहे आणि आपल्याला ते निस्वार्थ भावाने करायलाच हवं. ह्याच्यानंतर आपण थोडक्यात नीड फॉर सेल्फ रिलायन्स, ज्याच्याबद्दल श्री अरविंदांनी परत कर्मयोगींमध्ये 1909 सांगितलं होतं की का भारताला आपल्याच देशामध्ये निर्मिती करायची गरज आहे, आविष्कार करायची गरज आहे, मॅन्युफॅक्चर करायची गरज आहे, आणि ज्याचा आजकाल मेक इन इंडिया आपण म्हणतो. पण ते म्हणतात सेल्फ रिलायंट व्हा, जे काही तुम्हाला करायचं. त्याचं एक उदाहरण आपण खूप मोठं बघतो की जेव्हा कोरोना काळामध्ये भारतात इतके PPE किट्स नव्हते, ग्लव्ज नव्हते, आणि ते सगळे बाहेरच्या देशातनं आपल्याला आणावे लागत होते, तर ते पुरेसे होत नव्हते, त्यांचे कन्साइनमेंट डिले होत होते कोरोनामुळे. तर अशा एका इतक्या विषम परिस्थितीत सुद्धा आपण पटापट आपल्या देशात ते PPE किट्स निर्मित केले. आपण आपल्या देशामध्ये एक वॅक्सिन निर्मित केली आणि त्याला आपण आपल्या देशासाठी नाही तर दुसऱ्यांना सुद्धा पाठवले. कारण ह्याच्यात आपण पाहिलं होतं की एकदा एक कन्साइनमेंट चायनावरून कुठेतरी मला वाटतं ईस्टर्न कुठल्या वेस्टर्न कंट्रीमध्ये गेलं होतं, आणि त्याच्यात असं झालं की ग्लव्ज या तर वापरलेले मिळाले होते या एकच पेअर मिळाला, म्हणजे पेअरमधनं एकच हात मिळाला त्यांना. तर असं कन्साइनमेंट पाठवून अर्थ नव्हता. तर भारताने त्यावेळेला सेल्फ रिलायन्स दाखवला आणि त्यांनी जे काही होऊ शकलं ते भारतातच निर्मित केलं. तर ह्याचं कारण का श्री अरविंद म्हणाले की आपल्याला सेल्फ रिलायंट व्हायला हवं? कारण ते म्हणाले की शक्तीला अट्रॅक्ट करते, स्ट्रेंथ अट्रॅक्ट स्ट्रेंथ, असं श्री अरविंद म्हणाले. तर हे का होतं? कारण की जेव्हा आज आपण सेल्फ रिलायंट हळूहळू होतोय, आपण सोलर एनर्जी बनवतोय, आपण आपले वॅक्सिन्स बनवतोय, आपण आपले मेडिकल आपले सगळे औषधं बनवतोय, सगळं बऱ्यापैकी गोष्टी आपण आता जरा हळूहळू निर्मिती सुरू केली आहे. तर आता दुसरे देश, फ्रान्स म्हणा, जर्मनी म्हणा, रशिया म्हणा, ते आपल्याकडे बघतात आणि आपल्याकडे बेचारं म्हणून बघत नाही. एका काळी आपण बेचारे होतो, एका काळी आपल्याला मदत लागायची, एका काळी आपल्याला हे भीती वाटायची की जर का त्या देशाने आपल्याला दिलं नाही किंवा त्या देशाने आपल्याला बाधित केलं कुठल्या गोष्टीमध्ये तर आपलं पुढेचं काही होणार नाही. पण आता तशी परिस्थिती नाही आहे. आता आपण बऱ्यापैकी सशक्त झालेलो आहोत आणि त्यामुळे जेव्हा दुसरे देश आपल्याकडे बघतात तेव्हा ते एका सशक्त देशाकडे हात मिळवून काम करण्यासाठी बघतात. ते ह्याच्यासाठी नाही बघत की बिचारा देश आहे, ह्यांच्याकडे पैसे पाठवले तर चालेल, आपल्याला फायदा करतात. ते आपल्या फायद्यासाठी अजूनही काम करतात. ते हात मिळवायचं सुद्धा आपल्या फायद्यासाठी असतं. पण तरीही आज भारताकडे लोक डोळे पाडून असं बोलत नाही. काही आपल्याला म्हणजे आपण डोकं उचलून भारताबद्दल बोलू शकतो आणि लोकही आपल्याकडे तितक्याच विश्वासाने बघतात. बाहेरचे देश आपल्याकडे तितक्याच विश्वासाने बघतात. आणि हे सगळे उदाहरणं आपण आत्ता गेले 1 महिन्यामध्ये जितके प्रधानमंत्रींचे जे व्हिजिट्स झाले दुसऱ्या देशांमध्ये किंवा दुसऱ्या देशाची लोक जी भारतात आली ते जेव्हा आपण दाखवणं सुरू केलं तेव्हा ते जाणवलं की तेव्हा म्हणजे जाणवतोच आहे गेले काही वर्ष आपलं सेल्फ रिलायन्स झालेलं आहे, पण ती सशक्तीकरण आपल्याला जाणवतं. तर हे श्री अरविंदांनी कधी 100-150 वर्षापूर्वी लिहिलेलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी एक खूप सुंदर एक ओळ लिहिली आहे, ती मी वाचून दाखवते आणि मग ते आपल्याला जाणवेल की का अजूनही आपण त्या मार्गी चाललो आहोत, अजून ते आपण हासिल केलेलं नाही आहे, आपण पोचलेलो नाही आहे. India is the guru of the nations, the physician of the human soul in its profounder maladies. She is destined once more to new mold the life of the world and restore the peace of the human spirit. But Swaraj is the necessary condition of her work, and before she can do the work, she must fulfill the condition. तर हे त्यांनी स्वराज्य मिळायच्या आधी म्हटलं होतं आणि त्यांनी त्यावेळेला इंडिया असं नाही म्हटलं इंडिया विल बी द गुरु ऑफ द वर्ल्ड. इंडियाने म्हटलं इंडिया, श्री अरविंद म्हणाले इंडिया इज द गुरु ऑफ द नेशन्स, द फिजिशियन ऑफ द ह्युमन सोल. म्हणजे वैद्य आहेत ते. आणि कसले वैद्य? तर आपले आत्माचे वैद्य आहे. आणि त्याच्यासाठी कुठल्या आजारासाठी? तर खूप असे डीप आजार त्याचे शोध भारताकडे. आपले डीप आजार म्हणजे
आज आपण पाहतो नुसतं हे नाही की बाहेरचे जे शारीरिक आजार आपल्याला होतात, आज मॉडर्न सायकॉलॉजी आपल्याला हे सांगते की जे काही आजार होतं ते कुठे ना कुठे आपल्या मानसिक, आपल्या संवेदनात्मक डिफॉर्मिटीजमुळे किंवा तिथे सामंजस्य नसल्यामुळे आपल्याला ते सगळं होतं. तर मला कधी कधी खूप म्हणजे आश्चर्य होतं की किती आपल्या शास्त्रांमध्ये एवढं लिहिलं गेलंय की आजही आपण लोकांना, म्हणजे एक एक साधारण उदाहरण आहे की जसं हल्ली सगळे म्हणतात की जे भगवद्गीता आहे ते अतिशय सायकोलॉजिकल पुस्तक आहे. म्हणजे अर्जुन एका अशा परिस्थितीत अडकलेले आहेत जिथे त्यांना मारायचंय आणि त्यानंतर जगायचंय आणि ईश्वराचा आदेश मिळालेला आहे ते करायचंय. तर ते अशा परिस्थितीत आहे जिथे त्यांचा धर्म आडे येतोय, धर्म पुरेसा होत नाही. त्यांना जे माहिती आहे त्यांची बुद्धी, ते इतके श्रेष्ठ धनुर्धर असून, श्रेष्ठ त्यांना ज्ञान असून, त्यांना इतके म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्या फेवरमध्ये असून सुद्धा त्यांना ती क्रायसिस झाली असेल. तर अशी अशी ही ह्युमन क्रायसिसची एक एक आपल्याला एक्झाम्पल दिली गेली आहे. आणि त्याच्यात सुद्धा श्रीकृष्ण आपल्याला एक मार्ग प्रशस्त करतात की ठीक आहे, तू इथपर्यंत पोचलाय, तू श्रेष्ठ धनुर्धर आहे, पण आता तू माझ्यासाठी कर, माझा वर्कर हो, माझा इन्स्ट्रुमेंट हो, मी जे सांगतोय ते कर. काय कशाला करतोय, काय करतोय ते मला माहिती आहे, पण तू इतका सरेंडर करू शकतो का? तू इतका, एका म्हटलं पाहिजे की ती त्याची पण एक परीक्षाच असेल कदाचित की अर्जुन इतका स्वतःला समर्पित करू शकतोय का. म्हणायचा अर्थ हा की इतके मोठे मोठे प्रॉब्लेम्सला सुद्धा आपल्याला उत्तरं मिळालेली आहे, आपल्या शास्त्रांमध्ये उत्तरं मिळालेली आहे, आपल्या संतांना त्यांच्या अनुभवामध्ये ती उत्तरं मिळालेली आहे. तर ह्याच्यासाठी ते म्हणतात की आपण जे आहे ते पूर्ण विश्ववैद्य आहे आपण, आणि म्हणूनच पूर्ण जग आपल्याकडे येईल. माताजींचं एक खूप सुंदर त्यांनी सांगितलं होतं, इंडिया हॅज बिकम द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ ऑल द डिफिकल्टीज ऑफ मॉडर्न मॅनकाइंड. India will be the land of its resurrection, the resurrection to a higher and truer life. तर हे पण एक खूप सुंदर जे सांगितलंय माताजींनी की जगात जितके पण प्रॉब्लेम्स असतील, ते ड्रग रिलेटेड असो, करप्शन रिलेटेड असो, व्हायलन्स रिलेटेड असो, काहीही प्रॉब्लेम्स जगामध्ये, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असो, फिजिकल प्रॉब्लेम्स असो, भारतात त्या सगळ्या गोष्टींचं कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे. भारतात त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आलेल्या आहेत का, ते एक लॅबॉरेटरी सारखं आहे. जेव्हा ते प्रॉब्लेम्स आपल्या समोर येतील तेव्हाच त्याचा उपचार होऊ शकेल. जर का आपल्याला आजार आहे हेच आपण वैद्याला सांगणार नाही तर त्याचा उपचार नाही होऊ शकणार. आणि म्हणूनच भारतात ते सगळे प्रॉब्लेम्स होणं गरजेचं आहे. ह्यासाठी कदाचित मला नाही माहिती बाहेरच्या देशांमध्ये कसे आहेत प्रॉब्लेम्स, कसे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि लोक कसं त्याला सॉल्व्ह करतात, पण भारतात नक्कीच आपण सगळे एक एक सॅम्पलिंग तरी बघू शकतो की अमेरिकेत काय होतंय ते भारतात होतंय, ब्राझीलमध्ये काय होतंय ते भारतात होतंय, चायनामध्ये काय होतंय ते भारतात होतंय. ह्याच्यासाठी की इथे जेव्हा त्याचं सोल्युशन मिळेल, जे माताजी म्हणतात की इंडिया विल बी इट्स लँड ऑफ रिसरक्शन, तर जेव्हा त्याच्यावर उपचार होईल, त्याच्यावर काम होईल, आपल्या लॅबॉरेटरीमध्ये त्याचं उपचार केलं जाईल आणि त्याचं शोध काढलं जाईल, तेव्हाच ते बाहेरच्या जगामध्ये लागू पडेल. तर हे श्री अरविंदांनी लिहिलेलं जे आज प्रासंगिक आहे. त्यानंतर एक खूप मोठी खासियत जी भारताची आहे, जी त्या काळात श्री अरविंदांनी लिहिली होती आणि ते 1000, 1500, 2000 वर्षाची पूर्ण हिस्ट्री, म्हणजे हिस्ट्री, आक्रांताची हिस्ट्री मी म्हणते, ती त्यांनी पाहून, पूर्ण इतिहास पाहून त्यांनी सांगितलं होतं की भारतात इतकी लोक येत असतात. आपण हे बघू की आपले हात, आपले दरवाजे नेहमी उघडे असतात लोकांसाठी. तर स्वाभाविक आहे की लोक आपल्याकडे येतात, त्यांना ते एक आत्मीयता जाणवते आणि ते इथेच राहून जातात. उलट आजच मी न्यूजमध्ये काहीतरी एक नुसतं हेडलाईन वाचली, त्याच्यात एक आलं होतं की एक मुलगा होता, तो कुठेतरी बाहेरच्या देशांमध्ये काम करत होता आणि म्हणजे तो भारतीय नव्हता, जी काही त्याची नॅशनॅलिटी असेल, तो तिथे इतका कंटाळला की त्यांनी डिसाईड केलं की आता मी भारतात येऊन राहीन, भारतात येऊन काम करीन, आणि मग त्यांनी भारतीय मुलीशी लग्न केलं. तर त्याच्या पुढे काय ते मला नाही माहिती, पण हे ऐकूनच मला खूप म्हणजे असं वाटलं की पहा भारत किती लोकांना
इन्व्हाइट करतं. एक आमचे खूप चांगले एक आहे मित्र जे युरोपियन एका देशामध्ये राहतात. त्यांनी खूप चांगली मला म्हणजे पर्सनली ही गोष्ट सांगितली होती आणि मला ते नेहमी लक्षात करून खूप अभिमान वाटतो, आनंद वाटतं आणि आश्चर्यही वाटतं. त्यांनी हे सांगितलं होतं की श्रुती, मी ज्या देशातनं येतो तिथे अतिशय परफेक्शन आहे. टेक्नॉलॉजी म्हणा, रस्ते सुंदर, अगदी स्वच्छ, म्हणजे मी कुठल्याही गोष्टीमध्ये माझ्या देशासाठी कंप्लेंट करू शकत नाही. इतके छान व्यवस्था आहे दर गोष्टीमध्ये माझ्या देशात. पण तरीही तिथे काहीतरी मिसिंग आहे. आणि जेव्हा मी भारतात येतो तर मला काहीतरी म्हणजे इतकं इथे कोलाहल आहे, इतकं केओस आहे, ट्रॅफिक इतकं अव्यवस्थित आहे, घाणेरडेपणा आहे, सगळं आहे. पण तरीही इथे असं काही आहे की मला नेहमी इथेच राहावं असं वाटतं, की मला परत परत भारतात यावं असं वाटतं. तर ते मटेरियल परफेक्शन जे आम्हाला तिथे मिळालं आहे ते तुमच्याकडे जे मिळतं त्याची भरपाई करू शकत नाही. तर ते खरं काय आहे, ते अध्यात्म आहे आपल्या देशाचा. आपल्या देशामध्ये एकही असं गाव नसेल कदाचित, मला असं वाटतं. मी जितके आणखीन लोकांशी बोलते, स्टोरीज ऐकते, ते मला कळतं की इथून हे हे वाले शंकराचार्य गेले होते, इथून हे वाले बौद्ध गेले होते, इथून ते म्हणजे इतकी संत परंपरा आपल्याकडे प्रत्येक गावागावात पोचलेली आहे की कुठे श्रीरामचे पादचरण मिळतात, कुठे श्रीकृष्णचे काही हे मिळतात. म्हणजे आपल्याला इतकी रिच आपली भूमी आहे, इतकी समृद्ध आपली भूमी आहे की आपली समृद्धी नुसतं पैशात नाही आहे, पैशात सुद्धा आहे, स्वर्णिम भारतात आहे, पण अध्यात्म ही आपली समृद्धी आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक घरात एखादा देव असणं ही आपली समृद्धी आहे. तर त्याच्यासाठी इतके देश, आपल्या दुसऱ्या देशाची लोक आपल्याकडे येतात आणि हळूहळू ते इथे राहून जातात. आणि हे श्री अरविंदांनी म्हटलं होतं की भारत जी आहे ती ही जी डायव्हर्सिटी आहे ही जपेल. ही प्रत्येक व्यक्तीला, एखाद्या जर्मन व्यक्तीला त्याला आपलं एक्सप्रेशन द्यायला आपली संधी देईल, एखाद्या जॅपनीजला देईल, एखाद्या भारतीयला देईल. आणि ते होतंय. ते इथे ऑरोविल म्हणून जी जागा आहे पॉंडिचेरीमध्ये, पॉंडिचेरीच्या जवळ, तिथे हे सगळं होतंय. हे माताजींचं एक वेगळं केलेलं एक्सपेरिमेंट आहे, पण एरवी पण भारतात हे होत आहे. एक आमच्या म्हणजे एक माहितीत एक आमची बाई आता आली होती, ती ऑस्ट्रियन होती आणि तिचे सगळे राहण्याचे वगैरे पद्धती, बोलण्याचे पद्धती ऑस्ट्रियन होत्या. पण तिने एका तमिळ माणसाशी लग्न केलं, तिने तमिळ शिकून घेतलं आणि तिचं जे काही फर्निचर तिच्या घरात होतं, म्हणजे नटराज होते तिच्याकडे, कृष्ण होते, सगळं अगदी सुंदर अँटिक तिच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या, भारतीय अँटिक गोष्टी होत्या. आणि आम्ही तिला विचारायचो की तू इथे काय इतक्या कठीण परिस्थितींमध्ये राहते. ती म्हणे, नाही, आता मी गेले 30 वर्ष भारतात राहते, मी जाऊ शकत नाही ऑस्ट्रियाला परत. मला नाही जमत तिथे राहून. किती काही असलं, वेदर इतका चांगला, पॉंडिचेरीमध्ये खूप मला गरमी होते, पण तरीही मी जाऊन तिथे नाही राहू शकत. तर हे काहीतरी आहे, भारताची एक विलक्षण एक क्वालिटी आहे ज्याच्यामुळे लोक इथे येऊन राहतात. तर श्री अरविंद हेच म्हणतात की भारत जे आहे ते आपल्याला युनिटी इन डायव्हर्सिटी जे आपण म्हणतो ते दर्शन आपल्याला सगळीकडे मिळतात. फक्त जर का आपण आपले डिफरन्सेस बाजूला ठेवले तर आपल्याला सगळ्या गोष्टींच्या डिफरन्सेसमध्ये सुद्धा एक सुंदरता दिसू शकेल, हे त्यांनी लिहिलं होतं. आणि ह्या गोष्टीसाठी आपल्याला जाणीव करून घ्यायला पाहिजे की आपल्याला दुसऱ्यांचे डिफरन्सेस ॲक्सेप्ट केले पाहिजे की ती त्या देशाची आहे किंवा त्या कम्युनिटीची आहे म्हणून तिचं तशी पद्धती आहे. ह्या गोष्टीचं ॲक्सेप्टन्स आपल्याला नसतं, म्हणून आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो. तर शरद म्हणे की ही जी भूमी, भारतभूमी आहे, ही डिफरंट नॅशनॅलिटीज, डिफरंट कम्युनिटीज सगळे एक बरोबर येऊन इथे राहतील आणि सौहार्द बनवून राहू शकतात, अशी ही भारतभूमी आहे. एक आणखीन खूप सुंदर त्यांनी लिहिलं होतं. आपण तिच्या विश्व वैद्य असायच्या गोष्टी केल्या. आता इथे बघू, ते म्हणतात, इंडिया कॅनॉट पेरिश, our race cannot become extinct, because among all the divisions of mankind, it is to India that is reserved the highest and the most splendid destiny, the most essential to the future of the human race.
It is she who must send forth from herself the future religion of the entire world, the eternal religion which is to harmonize all religion, science and philosophies and make mankind one soul. ह्या गोष्टीत मला आजच्या प्रसंगात हे लक्षात येतं की जेव्हा भारताकडे लोक डोळे उचलून हे म्हणतात की कॅन इंडिया बी द पीस मेकर. आत्ता मी एक इंटरव्ह्यू ऐकत होते प्रधानमंत्रींचा आणि त्याच्यात त्यांना विचारलं गेलं की तुम्हाला जेव्हा पीस मेकर म्हणून बोलवलं जातं तर तुमच्या मनात काय भावना असतात. तर ते म्हणे हे बघा मला काही विचार करायची इतकी गरज ह्याच्यासाठी नाही आहे. म्हणजे हे त्यांचं उत्तर नाही आहे, पण मी ह्याने हे समजलंय की ही जी भूमी आहे ही नेहमीच पीस लवर्सची, एक शांतीप्रिय लोकांची भूमी आहे. किती लढाया झाला काही झालं तरी सौहार्द आणि शांतीप्रियता हे आपला स्वभाव आहे, हे भारतीयांचा मूळ स्वभाव आहे. म्हणून मुद्दाम दुसऱ्यांच्या घरी जाऊन काड्या करणं हे आपल्याला कधीच जमलं नाही, आपण कधीच केलं नाही. आपण दुसऱ्यांवर कधीही आक्रमण स्वतःहून केलं नाही. तर अशी ही भारतभूमी आहे ज्याच्याबद्दल शेरविन म्हणतात की ती कधीही संपणार नाही. इंडिया कॅनॉट पेरिश ते म्हणाले. पण ते म्हणतात की हे जी शांती आहे ही भारतातूनच बाहेर जाऊ शकेल. आता ते का कसं ते पूर्ण अभ्यासाचा एक वेगळा सब्जेक्ट असू शकतो. पण आपल्याला जे सनातन धर्म दिलेला गेलाय त्याला ते इटर्नल रिलिजन म्हणतात. आपल्याला जे सनातन धर्म दिला गेलाय सुरुवातीपासून एकतेच असं धर्म आहे जो सगळ्या विश्वाला, कारण की तो मानव धर्म आहे, तो असा धर्म आहे जो आपल्याला ईश्वराकडून मिळालेला आहे आणि त्याच्यात काही धर्मजात काहीच बघितली जात नाही. तर तो असा एक ईश्वरकडून मिळालेला एक धर्म जो चिरनिरंतर चालू आहे, जो भारतात प्रवाहित आहे आणि तो सगळ्यांना स्वतःमध्ये सामावून घ्यायची त्याच्यामध्ये शक्ती आहे. म्हणूनच भारतकडनं ती शांती बाहेर जाऊ शकेल ह्याची शक्यता सर्वात जास्त निर्मित होते. आणि त्याचं उदाहरण आज आपण बघतो की रशिया युक्रेन वॉर असो किंवा दुसरीकडे वॉर असले, काही असलं पण शांतीसाठी भारताकडे तोंड उचलून लोक दुसऱ्या देशांचे प्रधानमंत्री असो किंवा प्रेसिडेंट असो, राष्ट्रपती असो, ते आपल्याला सांगतात की तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल, तुम्ही काय करू शकता ह्याच्याबद्दल. आणि आपल्याला हे माहिती असेल की आपले जे भारताचे पीस कीपिंग फोर्सेस जे आहे UNO मध्ये आपण जे पाठवतो, भारत सर्वात मोठं आपला तुकडा म्हणजे आपले लोक पाठवलेली आहे पीस कीपिंगसाठी. तर हे नुसतं बोलायच्या गोष्टी नाही आहे, हे नुसतं अभिमानाच्या गोष्टी नाही आहे. पण आज आपण कारण की इतके स्ट्रॉंग झालेलो आहो, आपल्याला लोकांना माहिती आहे की जी स्पिरिच्युअलिटी आहे भारताची ती पूर्ण जगाला शांती देऊ शकते. आपलं अध्यात्म लोकांना शांती देऊ शकतं. आणि ह्याच्यासाठी श्री अरविंदांनी सुद्धा लिहिलं होतं. त्यांचे जे 5 स्वप्न होते त्यांनी 1947 मध्ये एक मेसेज दिला होता. त्याच्यात ते लिहिलं होतं की द स्पिरिच्युअलिटी ऑफ इंडिया इज स्प्रेडिंग अब्रॉड. असं त्यांनी लिहिलं होतं की भारताचं जे स्पिरिच्युअलिटी आहे ती ओव्हरफ्लो होते, असं त्यांनी म्हटलं होतं. ओव्हरफ्लो होते. तर ह्याच्याचमुळे विश्वशांती येऊ शकते. आणि ती काही 1 दिवसात 2 दिवसात येणारी विश्वशांती नाही आहे. पण हे फक्त की आज लोक आपल्याकडे तोंड उचलून बघतायत, विचारतायत की शांतीसाठी काय केलं पाहिजे, तुम्ही सांगाल का. आणि आपल्या नेत्यांकडे ह्याची काही हे नाही आहे की त्यांच्याजवळ परफेक्ट आन्सर्स आहेत. पण एक प्रयत्न सुरू आहे आणि तो प्रयत्न कधी कारगर होईल, कसं होईल ते ईश्वरवर डिपेंडेंट आहे. ईश्वर त्यांना जसं वाटेल, जेव्हा सगळे प्रॉब्लेम सोडवले जातील तेव्हा ते होईल. पण त्याची जी नीव आहे आणि त्याचं जे स्प्रेड आहे ते भारताकडूनच होईल असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. एक आणखीन खूप आजच्या प्रसंगात मी जेव्हा बघते काही गोष्टी तर मला असं वाटतं की ते श्री अरविंद खरंच त्यांना जी दृष्टी झाली होती त्यावेळेला आणि त्यांनी जे त्यावेळेला लोकांना सांगितलं होतं की आपला जो देश आहे तो धर्मप्रधान देश आहे. तो ह्याच्यासाठी म्हणजे लॉज अँड रूल्स असं बनवण्यासाठी नाही आहे. जसं दुसऱ्या देशांमध्ये असतं की ह्या लॉच्या अनुसार असं करायचं, हे माझे ड्युटीज आहेत म्हणून मी हे करीन, हे माझे राईट्स आहे म्हणून मला हे मिळायला पाहिजे.
तर श्री अरविंद म्हणतात की हे लॉज आणि रूल्स अँड राईट्स अँड ड्युटीज असं आपल्या ज्या ह्याच्यात लिहिलं आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलं आहे, ठीक आहे, ते फंडामेंटल राईट्स अँड फंडामेंटल ड्युटीज लिहिलेले आहेत, पण ते म्हणत आपला देश तसा नव्हता. आपण धर्म काय आहे हे विचार करून जगलो आणि त्यामुळेच आपण आपण इतक्या महान देश आहे की आपण यमला सुद्धा यमधर्मराज म्हणतो, कारण की तो स्वतःचा धर्मचा निर्वाह करतो. तसंच जेव्हा आपण श्रीरामबद्दल बोलतो तर आजकालचे जे हे आहेत क्रिटिक्स आहेत, आलोचक आहेत, ते हे म्हणतात की नाही त्यांनी आपल्या बायकोबरोबर बरं नाही केलं, मुलांबरोबर बरं नाही केलं, त्यांनी आपल्या बायकोला सोडून दिलं वगैरे जे काही. पण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की त्यावेळेला श्रीराम जे होते ते धर्म स्थापित करत होते आणि जितका व्यापक तो धर्म तितके त्याचे आपल्याला सॅक्रिफायसेस पण होतील आणि त्याचा तेवढा मोठा एक इम्पॅक्ट पण होतो सोसायटीवर. म्हणायचा अर्थ हा की जर का ज्या वेळेला श्रीराम त्यांच्यावर हे सांगितलं गेलं की तुम्ही सीतेचं अग्निपरीक्षण करा, त्यांनी म्हटलं असतं की नाही मी नाही करणार, माझ्या बायकोलावर माझा पूर्ण विश्वास आहे, मी नाही करणार. असं नाही की त्यांना अग्निपरीक्षण करवलं नाही आहे म्हणून त्यांना विश्वास आला, पण त्यांनी नाही म्हटलं असतं की मी राजा आहे, मी असं काही करणार नाही. तर ते काय झालं असतं की मी जे सांगतोय माझं जसं होतंय तेच खरं, मी राजा आहे म्हणून हेच खरं. मग त्यांनी काय केलं, एक पती धर्म निभवला, पण राज्य धर्म, राजाचं कर्तव्य हे होतं की त्यांनी एक ऑब्जेक्टिव्हली एक प्रूव्ह करायला पाहिजे होतं की हे जे काही होतंय हे खरं आहे. आणि म्हणून जर का अग्निपरीक्षा तिने दिली, त्याचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स आहेत म्हणून मी त्याच्यात जात नाही आहे. मी हेही म्हणत नाही की ते खरं आहे की खोटं आहे, ते सगळं आपल्या आपल्या विश्वासाच्या गोष्टी आहे लोकांच्या. पण मी धार्मिक पर्स्पेक्टिव्हनी हे बघते की जर का श्रीरामनी हे नसतं केलं तर आज आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम किंवा धर्माची परिभाषित करणारे व्यक्ती म्हणून लक्षात ठेवलंच नसतं कधी. त्यांचं महत्त्वच काही राहिलेलं नसतं आपल्या आयुष्यामध्ये. त्यांचं महत्त्व ह्याच्यासाठी होतं कारण की ते मर्यादा पुरुषोत्तम होते, ह्याच्यासाठी होतं कारण की त्यांनी धर्मानी राज्य करायचा प्रयत्न केला होता. त्याच्या उलट युधिष्ठिर जे होते तेही धर्मराज होते, पण त्यांना सुद्धा श्रीकृष्णाने ते धर्म तोडायला लावले नवीन धर्मांसाठी. जे सर्व धर्मांपरित्यज्य जे म्हणतात, त्यावेळेला तर एकच धर्म त्यांना माहिती होता, जो हिंदू धर्म किंवा सनातन धर्म. सनातन त्यागायला नाही म्हटलं त्यांनी त्याला, पण काय धर्म होता तर मी क्षत्रिय आहे, माझा क्षत्रियचा धर्म हा असा आहे की मी हे बॅटल फील्डवर मला लढाई करायची आहे आणि मला कौरवांना मारून टाकायचं आहे. तर त्यांच्यासाठी क्षत्रिय धर्म सर्वोपरी होता, म्हणून ते त्याला त्याग करायला तयार नव्हते. पण श्रीकृष्णाने तेही त्यांना हे केलं की तुम्ही धर्मराज असून तुमचं धर्म आडे येत आहे, धर्म राष्ट्राचं आडे येत आहे. नुसतं तुमचा धर्म बघायचा नाही आहे, राष्ट्र धर्म बघायचा, राष्ट्राची उन्नती बघायची आहे. तर ह्या उन्नतीसाठी म्हणजे एक धर्म, कुलधर्मपेक्षा मोठं आपलं राष्ट्रधर्मपेक्षा मोठं मानवधर्म, असं करून करून आपल्याला धर्माची परिभाषा दिलेली गेली आहे. आणि त्याचं एक छोटं उदाहरण जे आज माझ्या छोट्याशा बुद्धीने मी समजली आहे की आपण भारतात इंडियन पिनल कोड जे पूर्ण ब्रिटिशांकडनं आपण कॉपी केलं होतं ते आणलं होतं. भारतीय काय परंपरा म्हणतात ते मी विसरते आता, ते आपण कॉपी केलेलं होतं. आणि आता गेले काही वर्ष जवळजवळ 1500 आर्टिकल्स आपल्या पिनल कोडमधनं काढले गेले किंवा चेंज केले गेले, कारण की ते आपल्या प्रवृत्तीला सूट करत नाही, कारण की ते आपल्या देशाचे प्रॉब्लेम्स तसे सोडवले जाऊ शकत नाही म्हणून ते बदलले गेले. तर आपल्या स्वभावाच्या हिशोबाने ते त्याच्यात परिवर्तन केले गेले. तर बऱ्यापैकी जे लॉज आहेत ते सुद्धा ते हिंदू मॅरेज ॲक्ट लॉ म्हणा किंवा इनहेरिटन्स लॉज म्हणा, म्हणजे जेव्हा ते वाचा तेव्हा असं वाटतं की खरंच ह्या गोष्टी आपल्या देशात कशाला लागू व्हायला हव्या. हे तर ठीक आहे दुसऱ्या देशांसाठी बरे होते, पण आज आपण सगळे भारतीय, आपलं मुख्य धर्म काय आहे, भारतीय धर्म आहे, आपण राष्ट्रधर्म आहे. मग त्याच्यामध्ये ह्या धर्मासाठी एक लॉ, या धर्मासाठी एक लॉ, ह्या कम्युनिटीसाठी एक लॉ, असं कशाला हवं. म्हणून ते बदलायची गरज पडली आणि ते बदलतायत हळूहळू. तर हे श्री अरविंदांनी सांगितलं होतं की आपल्याला जे आपलं भारतीय एक परिकल्पना आहे
आपल्या गव्हर्नन्सची जी परिकल्पना आहे, राजकारणाची जी परिकल्पना आहे, ती धर्मवर आधारित आहे. ती राईट्स अँड ड्युटीज, माझा अधिकार आणि माझी ड्युटीज काय ह्याच्यावर आधारित नव्हता. तर हे त्यांनी जे सांगितलं ते आज आपण बदलताना बघतोय, घडताना बघतोय. त्यानंतर एक शेवटले 1-2 पॉइंट्स जे आहेत ते हे आहेत की आपण ह्याच्या आधी बघितलं की आपण सेल्फ इंटरेस्ट किंवा स्वार्थी न बनून लोकांना मदत केली कोरोनाच्या वेळेला, एरवी पण करत असतो, नेहमीच करत राहिलोय. तर ते श्री अरविंदांनी सांगितलं की आपण इंटरनॅशनल कोऑपरेशनमध्ये पण आपण असंच पुढे होतोय. नुसतं मदत पाठवायची म्हणून नाही, कोऑपरेट करायचं, सोबत मिळून काम करायचं. जसं त्यांनी आता भारताने सोलर अलायन्स सुरू केलं, इंटरनॅशनल सोलर अलायन्स सुरू केलं आहे, किंवा ग्रीन हायड्रोजन कॉरिडोर्स सुरू केले आहे. तर हे सगळं का केलं आहे? तर सगळ्यांबरोबर मिळून काम करायचं आणि हे सुनिश्चित करायचं की सगळ्यांना त्याच्यातनं फायदा झाला पाहिजे. तर सर्वे भवन्तु सुखिनः जी आपल्याकडे जे आपल्याला दिलं गेलं आहे मंत्र, त्या गोष्टीचा निर्वाह करायला आज आपले जे पॉलिसीज आहेत, आज आपल्या भारतात जे होत आहे किंवा केलं पाहिजे आपल्याला, जे नसेल होत ते सुद्धा जे केलं पाहिजे आपल्याला, ते आपल्याला एक मार्गदर्शन मिळतं ह्यानी की आपल्याला हे शिकवलं आहे, आपल्याला ही प्रवृत्ती दिली गेली आहे, एक बेस दिलं गेलं आहे की सगळे सुखी राहतील तेव्हाच तुम्ही सुखी राहाल. तर का नाही एक मिळून एक बरोबर दुसऱ्यांसोबत काम करायचं, इंटरनॅशनल लेवलवर काम करायचं. ते डिफेन्स अलायन्स असो किंवा ते सोलर अलायन्स असो किंवा ते कुठल्याही प्रकारचा अलायन्स असो, भारताने सगळ्यांबरोबर मिळून काम केलं तर मदत होईल. त्याशिवाय आजकाल लोक भारताकडनं शिकायला येतात. आत्ता कुंभमेळ्यामध्ये जवळजवळ जितकं मला न्यूजमध्ये माहिती 21-25 देशांची लोक येऊन तिथे पूर्ण केस स्टडी करत होते की एवढे मोठं जगातलं सर्वात मोठं गॅदरिंग आणि 45 दिवस चालणारं हे गॅदरिंग काहीही प्रॉब्लेम्स न घडता कसं ते त्यांनी पार पाडलं ह्याचं स्टडी करायला इतकी देशातनं इतकी लोक आली होती. आणि ते ज्याला म्हणतो इंडियाज डेव्हलपमेंट मॉडेल, मॅनेजमेंट मॉडेल, हे सगळे आज आपण लोकांसमोर प्रस्तुत करतोय की हे बघा हे असं होऊ शकतं. तुमच्या मेकॅनिकल वेमध्ये करायची गरज नाही आहे. काहीही बिघडलं नाही. तिथे जी लोक जाऊन आले त्यांनी सांगितलं इतकं सुंदर अरेंजमेंट होतं, स्वच्छता होती, आणि नुसतं काय एक फिलिंग होती, कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही, कोणी जात नाही पात नाही, एकच फिलिंग होती फक्त की त्रिवेणी संगममध्ये एक पूजा करायची किंवा त्रिवेणी संगममध्ये आंघोळ करायची, तेवढंच त्यांची एक अभिप्सा होती. किती सुंदर ते स्थानचे व्हायब्रेशन्स असतील जेव्हा सगळ्यांची एकच अभिप्सा असेल. तर ही नुसतं डेव्हलपमेंट मॉडेल नसून ते एक स्पिरिच्युअल ॲस्पिरेशनचं सुद्धा एक मॉडेल भारताने हे प्रस्तुत केलं आहे. तर अशा अनेक गोष्टी जे लोक अभ्यास करतात. इथे मदुराईमध्ये एक अरविंदाय हॉस्पिटल म्हणून आहे आणि त्यांचे आता भरपूर खूप सारे ब्रांचेस उघडले, आफ्रिका वगैरेमध्ये सुद्धा उघडले आहेत. पण तेही इतकं छान त्यांनी एक मॉडेल डेव्हलप केलं आहे. त्यांनी श्री अरविंदांचा, माताजींचा अभ्यास करून जे काही त्यांनी आपले प्रिन्सिपल्स हे केले की आम्ही फ्री कोणाला डोळे ठीक करायला द्यायचे किंवा कोणाकडनं पैसे घ्यायचे किंवा कसं ट्रेनिंग करायची, पूर्ण ते मेडिकल त्यांची आय केअर मेडिकल स्कूल आहे त्यांचं. तर आम्ही भेटलो होतो त्यांच्या जे म्हणजे फाउंडर्स आहेत त्यांना भेटलो, ऑर्गनायझर्सला भेटलो आणि इतकी साधी सोपी त्यांची फिलॉसॉफी असते की कसं मानव कल्याणासाठी काम करायचं आहे. तर ते आम्हाला जाणवलं की म्हणजे नंतर कोणी सांगितलं की हे सगळे केस स्टडीज घेऊन लोक हार्वर्डमध्ये अभ्यास करतायत ह्याचा. हे आपल्याला सांगितलं जात नाही पण ह्याचा अभ्यास करतायत. तसंच एक मी ऐकत होते, एक व्याख्याते होते, आता ते गेले, शिवाजी महाराजांवर बोलत होते ते. तर ते म्हणे की आपल्याला भारतात हे सांगितलं जात नाही पण शिवाजी महाराजांचे जे वॉर स्ट्रॅटेजीज होते त्याचा अभ्यास इंग्लंडमध्ये लोक करतायत की हे कसं त्यांनी गोरिल्ला वॉरफेअर केलं, कसं हे छापामार त्यांनी युद्ध केलं. तर आपल्याला नाही सांगितलं जात. आपल्याला तर हार्वर्डचे केस स्टडीज दिले जातात पण इथले केस स्टडीज बाहेर जात आहेत हे आपल्याला अजूनपर्यंत तरी सांगितलं नाही जात आहे. पण जेव्हा सांगितलं जातं, जेव्हा कळतं तेव्हा अतिशय गर्व वाटतो की आपल्याजवळ इतकं काही आहे अजूनही द्यायला. तर आपण इंटरनॅशनली भरपूर काही देऊ शकतो आणि ते आपण करतोय हळूहळू अर्थात. तर हे
थोड्या आणखीन बऱ्यापैकी गोष्टी आहे की आपण कसं विश्वगुरू नुसतं आध्यात्मिक ह्यानी नाही तर वेगवेगळ्या ह्यानी आयडियाजच्या थ्रू आपण विश्वगुरू होतोय हळूहळू. आणि लोक आपल्याकडे ईस्ट आणि वेस्ट सगळेच बघतायत, अलायन्ससाठी बघतायत, आपल्या मैत्रीसाठी बघतायत. आणि हे जे आपलं विश्व मैत्री करायचं एक अनुसंधान, आपण एक प्रयत्न सुरू केला आहे विश्व मैत्री करायचा, तर तो खूप सुंदर. मला कधी कधी वाटतं की जेव्हा आपण मित्र होतो, श्रीकृष्ण आधी अर्जुनचे मित्र होते आणि मग गुरु झाले, तसं भारत कदाचित विश्वचं मित्र होईल आधी आणि मग त्याला गुरु व्हायची आपोआप ते पुढे वाढेल. लोक आपल्याला गुरु म्हणून मानू लागतील. ते काही काही वर्षानंतर, काही ज्याला म्हणतो सेंचुरीज आणि मिलेनियम्स नंतर ते होईल. पण जे जे श्री अरविंदांनी, ज्यांची जी दृष्टी होती, त्यांचं जे दर्शन होतं त्यावेळेला, म्हणजे 100 वर्ष, 150 वर्षापूर्वी, 125 वर्षापूर्वी जे त्यांनी जे मांडलं होतं, ते आज जेव्हा घडताना दिसतं तेव्हा असं जाणवतं की हो, आपण आपली जी वाटचाळ आहे, आपण ज्या वाटेला चाललो आहोत ते अगदी खरोखर आहे. आणि त्यांनी जे लिहिलं आणि त्यांचा आणखीन अभ्यास करून आपल्याला जाणवेल की आपण ह्याच्या पुढे कुठे चाललो आहे. कारण शेवटी जर का अध्यात्म हीच एका मनुष्याची जर्नी, म्हणजे ॲज काय म्हटलं पाहिजे, मी व्यक्ती आहे, माझं शेवट म्हणजे अध्यात्म, माझं माझं माझी वाट अध्यात्म, माझं ध्येय अध्यात्म. तसंच एक देश आहे, त्याचंसुद्धा ध्येय अध्यात्म आणि त्याचा मार्गसुद्धा आध्यात्मिक असेल तरच सगळ्या गोष्टी सामंजस्याने बसू शकतील. ते का नाही आजपर्यंत बसल्या, त्या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत, ते आपण पुढच्या व्याख्यानांमध्ये बघू. पण एकूण असं वाटलं की जे श्री अरविंदांनी वंदे मातरममध्ये जास्त करून जे लिहिलं होतं ते आजही किती प्रासंगिक आहे. ते आपण कसं विश्वगुरू बनायकडे पुढे वाढतोय, कसं विश्वमित्र हळूहळू आपण बनतोय, त्यांनी सांगितलेल्या ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सला घेऊन, मार्गदर्शनाला घेऊन आपण पुढे वाढतोय. जरी लोकांना जे जे करतायत त्यांना कदाचित माहिती नसेल, पण कारण की एखादा योगीनी ह्या गोष्टी लिहून गेलेत, एक महायोगी ही गोष्ट सगळी लिहून गेलेत, म्हणजे ते एका शाब्दिक पातळीवर ते एक व्हायब्रेशन, त्या एक स्पंदनावरती आलेल्या गोष्टी आहेत. तर त्यांना कोणी ना कोणी कॅच करेल, कोणी ना कोणी त्याला पुढे घेऊन जाईल, अशी पूर्णपणे आपल्याला भारतात खात्री असते की एखाद्या महापुरुषांनी सांगितलेला शब्द खाली पडत नाही, तो पूर्णपणे फलीभूत होतो, पूर्णपणे तो कंप्लीट होतो, फुलफिल होतो. तर तसंच आपण श्री अरविंदांच्या ह्याच्यातही पाहिलं. आणि आता पुढे आपण त्यांच्या दुसऱ्या वाङ्मयाबद्दल बोलू. तर हे इतकं म्हणून मी थांबवते आणि पुन्हा भेटूया. थँक्यू.